जिल्हा माहिती कार्यालय ठाणे, जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे आणि ठाणे शहरातील सुजाण नागरिक यांच्या सहकार्यातून जिल्हा माहिती कार्यालयाच्या टेरेसवर ही वेस्ट टू वेल्थ या संकल्पनेतून साकारलेली उपक्रम, आज त्या उपक्रमाची मी पाहणी केली. खरंच शब्द अपुरे आहेत. जो प्रयत्न त्यांनी केलेला आहे तो प्रयत्न आपण सगळ्यांनीच करणं गरजेचं आहे. भारतीय संस्कृतीमध्ये वेस्ट टू वेल्थ किंवा त्याला 3R प्रिन्सिपल्स म्हणतो, रियूज, रिड्यूस अँड रिसायकल या तत्वाचा अवलंब करून टाकाऊपासून टिकाऊ निर्माण करण्याची भारतीय संस्कृतीमध्ये असलेली आपली प्रेरणा किंवा आपल्या संस्कृतीमध्ये असलेलं याबाबतचं अधिष्ठान विचारात घेऊन केलेला हा उपक्रम खरंच खूप स्तुत्य आहे. या उपक्रमातून पाश्चात्य जीवनशैलीच्या आधारे चंगळवाद किंवा उपभोक्तावाद या संकल्पनेपासून थोडंसं दूर जाऊन आपल्याला आवश्यक असलेल्या भौतिक आणि नैसर्गिक संसाधनाचा वापर आवश्यक तितक्या प्रमाणातच करावा हा संदेश आपल्याला मिळतो. या उपक्रमाची नोंद युनायटेड नेशन्सनी घेतलेली आहे आणि पुढच्या काही दिवसामध्ये या ठिकाणी त्यांची टीम येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. माझं खरं तर ठाणे जिल्ह्यातल्या सगळ्याच नागरिकांना या माध्यमातून आव्हान आहे की एखाद्या गोष्टीच्या भौतिकतावादाच्या पाठीमागे न लागता आपल्याला आवश्यक असलेल्या आणि तुटपुंज्या का होईना परंतु तेवढ्याच साधनसामग्रीतून आवश्यक असलेली व्यवस्था आपण निर्माण करावी, जेणेकरून नैसर्गिक संसाधनाचाही अतिवापर होणार नाही, त्यांचंही संरक्षण होईल, त्यांचंही संवर्धन होईल आणि पर्यायानं निसर्गाचं संवर्धन आपण करू शकू. खरंच निसर्गाच्या संवर्धनाच्या बाबतीमध्ये आपण आणखी जास्त तळमळीनं जागरूकतेनं काम करण्याची आवश्यकता आहे. आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय व सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांनीही निसर्गपूरक जीवनशैलीवर आपण सर्वांनी शिफ्ट झालं पाहिजे हा त्यांचा आग्रह नवे आदेश यापूर्वीही वेळोवेळी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कृतीतूनही दाखवून दिलेला आहे. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण याच जीवनशैलीचा उपभोग करून स्वीकार करून वेस्ट टू वेल्थ या संकल्पनेला आपण पुढं घेऊन जाऊया. धन्यवाद. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.